प्यायचाय काढा. काय झालं सांग? काही चान्स? काहीच नाही. त्यांनी ना ठाम निर्धार केलाय. मला साधी भाजी सुद्धा ढवळू देत नाही. त्या वर ओरडा खाऊन आले मी काढा करता येत नाही म्हणून. नाही हो आई, नाही होणार आहे. मला ना काही होप्स नाहीत राहत ना. आता माझंच डोकं दुखायला. तू ना इतक्या पटकन निराश होतेस ना. जरा धीर धर ना. आपल्याला ना अशा छोट्या छोट्या आयडिया काही कामाच्या नाहीत. आता मोठी आयडिया लढवली पाहिजे. आता गंमत बघ आता फक्त. आई आई ग, आई ग, आई ग, आई, आई ग, आई. अगं काय? अरे देवा, हे काय केलं? काय मुलगी आहे ही? काढा सुद्धा मीच केला. तिला काढाही साधा बनवता येत नाही. आता नेऊन दे म्हटलं तर हा सांडून ठेवलाय. नाही सासूबाई, तिच्या हातून नाही सांडला हो. मी खूप डोकं भयंकर दुखतंय ना. माझ्याच हाताने पडला तो. असे हातवारे करत होते तर. अरे देवा, हे काय झालं? हे काय सांडलंय? अहो बाबा, आईचं डोकं जरा जास्तच दुखतंय म्हणून शमिका, आय मीन आजीने काढा बनवला तर तो तिचाच हात लागून सांडला. मी काय म्हणतो, डॉक्टरांना बोलूयात का? हा मग कर, फोन कर डॉक्टरला. नको, मला डॉक्टर नकोय रे. मला की नाही. अगं मग काय करू? मी एक काम करू का? मी अँटीबायोटिक्स आणून देऊ का तुला? काय अभि, तुला काही कळत नाही रे. अरे डोके दुखीवर कोणी अँटीबायोटिक्स घेतं का? अरे देवा, मला ना, मला डोकं चेपून हवंय. मालिश करून हवंय खरं म्हणजे. ठीक आहे, मी देऊ का चेपून? म्हणजे मला जमेल तसं देतो. नाही बाबा, मी करतो ना, मला वेळ आहे भरपूर. आई, मी करू का? म्हणजे जमेल तसं. नाही नाही, नको. मला खरं म्हणजे सासूबाईंनी डोकं चेपून द्यायला हवंय. तुम्हाला आठवतं सासूबाई, मी नवीन लग्न होऊन घरी आले तेव्हा नेमानी डोक्यावर तेल घालत होता तुम्ही. मालिश करून देत होतात. मी लेकीसारखं प्रेम करत होतात माझ्यावर. आई, मी अजूनही तुझ्यावर लेकीसारखीच माया करते. थांब, तेल गरम करून आणते. नाही, नको नको. मी इथे अशी पडले आणि तुम्ही तेल लावत बसलात तर मग स्वयंपाकाचं कोण बघेल? अगं कोण बघणार? काय शमिका बघेल की. शमिका, आईला बरं नाहीये तेव्हा तू प्लीज. नाही, नको. सासूबाईंनी उपाशी राहावं अशी अजिबात इच्छा नाही माझी. विभा, आता सगळंच कसं मिळणार? हा, तू जरा विचार कर ना. आता तुझी तब्येत महत्वाची का हे सगळे रुसवे फुगे महत्वाचे? ठीक आहे, दुसरा काही उपाय दिसत नाहीच आहे. करू देत तिला. मी भाजी करून ठेवलीये. फक्त पोळ्या करायच्या आहेत आणि आमरस करायचंय. आणि हो, ते करत असताना नेहमीसारखा धांदरटपणा करू नकोस. नाही, मी करीन नीट सगळं. ठीक आहे, झालं आता. होईन, हळूहळू बरी होईन. शमिका,
व्यवस्थित. तर पहिली फेरी आपण जिंकलेली आहे. आता पुढचं बघूया. आई काय आहे म्हणजे मला खरंच वाटत नाही तुम्ही असं ऍक्टिंग वगैरे केली आणि खरं पण वाटलं सगळ्यांना. अगं मला तरी कुठे वाटलं होतं मी अशी ऍक्टिंग वगैरे करणार, म्हणजे अशी करायची वेळही येईल असंही वाटलं नव्हतं. आई थँक्यू. तुम्हाला माझ्यासाठी काय काय करायला लागलं. खरं सांगू, तुम्ही नसताना तर या घरात मला कधीच कोणीच ऍक्सेप्ट नसतं केलं. एवढी एकटी पडले होते मी, एकटीच राहिले असते. ए वेडाबाई, मी आई आहे ना तुझी. आई कधीच आपल्या मुलीला एकटं पडू देत नाही. बरं आई ऐका ना, आता एक वेळ आजी स्वयंपाक करू पण देतील मला, पण आणि अभि आणि बाबा त्यांचं काय करू. ते अजूनही नाराज आहेत माझ्यावर. ए अगं परमेश्वरासमोर आपलं काही चालत नाही, पण माणसांनी निर्माण केलेल्या सर्व अडचणी आपण पटापट निस्तरू शकतो. बघशील तू. हो, मग जरा माझी अडचण सोडवा ना. अरे ये ना, काय झालं. काय झालं काय झालं. अरे आज ऑडिशन होते ना तुमच्या नाटकाची. काय ते हा जुलियटच्या रोलसाठी राईट. जुलियट. हो वहिनी, तुम्हाला सांगतो, इतक्या वाईट पोरी आल्या होत्या ना की तो रोमिओ पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा मेला असता यांचा अभिनय बघून. नाही तर आयुष्यभर ब्रह्मचारी तरी राहिला असता. काय ध्यान येते. अगं आत्या, तो रोमिओ एवढा एव्हरग्रीन आशिक, पण यांचा अभिनय पाहून त्यांनी जुलियट काय कुठल्याच पोरीकडे नजर उचलून नाही पाहिलं नसतं. अगं आत्या, जुलियट कशी हवी हा, म्हणजे जिच्या नुसत्या असण्याने वातावरण सुखद झालं पाहिजे. हो की नाही. अगं जी हसताना असं ते चांदणं शिंपडलं पाहिजे. अगो बाई, मग अगं जी मुलगी चालत जाताना असं हळूवार अंगावर मोरपंख फिरवल्यावर कसं होईल तितकं छान वाटलं पाहिजे, अशी जुलियट हवी. नाहीतर मग तिला पाहून ना असं कुणालाही, मला तर काय कुणालाही रोमिओ व्हावं वाटावं. मग आणि ह्या पोरी. नाही आई, तुम्हाला कळतंय का, चंदू हे तुमच्या नाटकातल्या जुलियटचं वर्णन आहे की तुमच्या आयुष्यातल्या जुलियटचं वर्णन आहे, ते जरा स्पष्ट करून सांगा. अहो काय वहिनी, मीच भेटलो का तुम्हाला सकाळपासून. अरे कशाला गरीबाची चेष्टा करताय वहिनी. काहीतरी मदत करा ना. मी खूप सिरियसली शोधतोय हो जुलियट. चंदू, हा इतक्या तळमळीने शोधतोयस ना, मग नक्की मिळेल तुला तुझी जुलियट. म्हणजे तुझ्या नाटकासाठी रे. आई काय आत्या. किती छळताय त्याला. हो. मैं बाद में कॉल करता. ओके, बाद में कॉल करता हूं मैं. डॅड, मी तुम्हाला ते परवा कोटेशन दिलेलं. डॅड डॅड काय डॅड पाणी पण. डॅड डॅड, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, प्लीज असे टेन्शन घेत जाऊ नका. यू फीलिंग ओके डॅड? ओके. माझ्या आयुष्याला कसलं तरी ग्रहण लागलंय. पर्सनल लेवलवर, बिझनेस फ्रंटवर, हेल्थ इश्यूज, वेल्थ इश्यूज. कामावरती कॉन्सन्ट्रेशन होत नाही याच्या. एवढं खूप रिस्की रे.
रिस्की असं नाही व्हायला पाहिजे. अरे कमीत कमी आज तरी आजच्या मीटिंगमध्ये जर आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांना आपण व्यवस्थितपणे समजावून सांगू शकलो तर आपल्या बिझनेसमधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील. एक नवे रस्ते ओपन होतील आपल्याला. डॅड तुम्ही प्लीज काळजी करू नका. आपण आपल्या क्लायंट्सला नक्की समजू. अहो तुम्ही फक्त एकदा बोलायला सुरुवात करा, मग बघा सगळे कसे एका पाठोपाठ एक इम्प्रेस होत जातात. ओके ओके चला आपण ताबडतोब निघूया. परत रस्त्यामध्ये ट्रॅफिक लागेल. माझा तो मोबाईल घे जरा. ओके फाईल घेतली. हो घेतली. चलो ओके चलो. क्या तुमच्यासाठी आल्याचा चहा आणलाय. अगं हे बाई, कितीदा हल्याचा चहा पाजणार आहेस? बास ना. तू पी. अहो आता असं काय करताय? कंटाळा आला मला, आता पी. डोकेदुखीची ऍक्टिंग करायची आयडिया तुमचीच आहे की नाही? प्या बरं पटकन. विभा. हा. हा मेघनाचा फोन आला होता. विचार त्यांना. बाबा 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 चहा घ्या ना. नाही नको. काय म्हणत होतो? मी पाणी आणते. हा बोल. अहो फोन आला होता, तुम्ही सांगताय ना. हा ती म्हणाली तिच्या सासू सासऱ्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. तर आपल्याकडे काही पद्धत नाही ना साजरा बिजरा करायची, त्यांच्याकडे आहे. तर म्हणाली परवा त्यांना जरा फोन करा. हा चालेल, करूया फोन. हो पण नुसता फोन करून कसं चालेल? आहेर नको करायला? पाकिटात पैसे घालून देऊ. नाही हो, बरं नाही दिसत ते. कसं तरी वाटतं ते. व्याही आहेत ना आपले. असं करूया, भाऊजींसाठी ना एक शर्ट पीस घेऊया आणि बहिणींच्यासाठी साडी. हा आण तू मग. अहो मी काय आण? माझं डोकं किती दुखतंय. मी कुठे जाणार आहे बाहेर आता उन्हाची? तुम्ही जा, तुम्ही आणा. मी हो. मी ना साडी बिडी आणणार. हा अहो पण माझ्यासाठी नाही आणत का तुम्ही साडी? तुझ्यासाठी साडी आणणं वेगळं. मी त्या परक्या पैशाने साडी कशी आणू? मी मग काय कर? अभिला सांग. अभि. हा आई, मी तुला आता सांगतच होतो. एक सेकंड, मला जरा रेडिओ स्टेशन मधून फोन आला होता. आज जरा लवकर जायचं, आमच्या क्रिएटिव्ह टीमची मीटिंग आहे. हा काय म्हणत होता बाबा? हा ते मेघनाचा फोन आला होता. तिच्या सासू. पालाळपुरे काम सांगा ना. हा त्या मेघनाच्या सासूला साडी आणि सासऱ्याला शर्ट पीस आणायचे. तुझा पैसे देतो मी. काय साडी? मी? बाबा काय मस्करी करताय का? प्लीज हे बघा, मला चेंज करून लगेच पळायचं. मी निघतो. बाय बाय. अरे अभि, आता जा तुम्हीच मग. आता काय मी आईला घेऊन. नाही नको नको नको. आईला आईला नको. आईला नको. माधुरी पण नाही. एकटा काय करणार? शमिकाला घेऊन जाता? नाही म्हणजे माझा आग्रह नाही आहे. तुम्हाला न्यायचं नसेल तर नका नेऊ. मी आपलं सुचवलं फक्त. नाही नका नेऊ. जा शमिका, तयार हो. पण साडी घ्यायला जाऊया. हा एक सांगतो, ते साडी आहे ना, पैसे फक्त मी देणार. ते काय काठ पदर आंग रंग वगैरे सगळं तिने बघायचं. हो सांगते मी तिला तसं. तिचा चॉईस चांगला आहे. अभिला निवडला की नाही तिने आपल्या? साडी पण छानच निवडेल. शमिका झालीस का ग तयार?
जरा एक मिनिट गाडी थांबू जरा. हा डॅड, काय झालं? जय, मला वाटतं अभिषेकची गाडी खराब झाली दिसते. मी असं करतो, मी त्याला बोलावतो. कदाचित कुठे एखादं महत्वाचं काम असेल तर तेवढीच माझी हेल्प होईल त्याला. तू बेस, मी घेऊन येतो. डॅड, एक काम करा ना, तुम्ही नका जाऊ. काय होईल, तुम्ही त्याला बोलवायला गेलात तर त्याचे तुम्हाला नाकारण्याचे चान्सेस जास्त आहेत. डॅड, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथेच थांबा, मी त्याला घेऊन येतो. ओके, प्लीज डोंट वरी. अभिजित, हाय. अरे परत तुझं तोंड काळं झालं. इथे का त्याच्या, एक सेकंड, हा होल्ड कर. हे घे रुमाल. ते पण तिथं काळा लागले, ते थोडंसं पुस. हा, इकडे 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 बघू. हा, इथे थोडंसं आहे. हा, ओके. एनिवेज, माझा परफ्यूम रुमाल तुझ्या नशिबातच नव्हता. बाकी तुझ्या बाईक सारखंच तुझ्या नशिबाला एखाद्या मेकॅनिकची गरज आहे. अभिजित, खूप वाईट वाटतं यार मला. जय, तू जा इथून. मला तुझ्याशी बोलण्यात आणि तुझं बोलणं ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. तेच तुझं बॅड लक आहे. अभि, तुला कशात इंटरेस्ट आहे, कशात इंटरेस्ट नाहीये हे कधी तुला कोणी विचारलंच नाही. हा, पण तुझ्याकडून अपेक्षा मात्र सगळेजण फारच करत असतात. नाही, कारण त्यांना खात्री आहे की या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकेन म्हणून. हो, तुझ्यासारखं नाहीये. यू राईट, तू माझ्यासारखं नाहीये, माझ्यासारखं नाहीये. हेच तर तुझं दुर्दैव. पण तुला कळत नाही यार ही गोष्ट. म्हणजे बघ ना, तुझ्यासारखा इतका गुणी मुलगा ज्याने कधी आयुष्यात स्मोक केलं नाही, ड्रिंक केलं नाही, कधी पहिला नंबर सोडला नाही, आपली इमानदारी, आपला स्वाभिमान कधी सोडला नाही, त्या व्यक्तीच्या आयुष्याने नेहमीच परीक्षा घेतली रे. नाही, आयुष्यानेच नाही म्हणा, आपल्या आसपासच्या लोकांनी सुद्धा. म्हणजे बघ ना, तुझ्यासारख्या गुणी, स्वाभिमानी, रिस्पॉन्सिबल माणसावर अनिरुद्धराजांनी कणभर सुद्धा विश्वास ठेवला नाही. नेहमीच तुझी टेस्ट घेत राहिलेत. तुला नोकरी देऊन तुला टेस्ट केलं, तुला पैसे देऊन टेस्ट घेतली, बाबांची नोकरी घालवून, मेघनावर आणून, प्रियावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवून शेवटपर्यंत तुझी टेस्ट घेत राहिलेत. नाही म्हणजे आपला जीव वापरू, पेशन्स संपेपर्यंत टेस्ट करणारे, आणि हा तुमच्या लग्नाला होकार न देणाऱ्या त्याच अनिरुद्धराजांनी माझ्या आणि आसूच्या लग्नाला एका दिवसात होकार दिला. माझ्या मी एक डिवोर्सी, ज्या मुलांनी आयुष्यात ऐश करण्यापलीकडे दुसरं काहीच केलं नाही. आज तोच जयप्रभू अनिरुद्धराजांच्या मास्टर बेडरूम मध्ये ऐश्वरामात झोपतोय, आणि तू जाऊ दे बाबा, मी न बोललेलंच बरं. एनिवे, तुझी बिघडलेली तकदीर, आय मीन तुझी बिघडलेली बाईक रिपेअर करण्यात माझी काही मदत हवी आहे? नाही, सांगितलं असतं, कारण तुझे हात एरवी काळे झालेत ना. ओके, अजून काय होणार? कसं आहे जय, माझे काळे झालेले हात किंवा माझ्या चेहऱ्याला लागलेलं काळं साध्या रुमालाने सुद्धा स्वच्छ करता येतं, परफ्यूम न टाकलेल्या. पण तुझ्या आयुष्यावरचे काळे डाग नाही पुसले जात, राईट?
जय आणि माझ्या टेस्ट बद्दल म्हणशील ना, तर जय नेहमी एक लक्षात ठेव. ते म्हणतात ना, ज्या झाडावर फळं लागतात त्याच झाडाला दगड मारतात लोक. आणि तू असं काटेरी झाड आहेस जो आजूबाजूने जाणाऱ्यांचे कपडे सुद्धा पाडशील. ना फळ, ना फूल, ना सावली, फक्त काटे. आणि ज्यांनी तुला घरामध्ये घर जावई म्हणून ठेवून घेतलंय ना, रुजवलंय ना, त्यांना सुद्धा लवकरच लक्षात येईल की काट्याचा, आय मीन घाट्याचा सौदा केलाय. वाह, क्या बात है, क्या बात है दादा. बाकी माझी बाईक आणि तकदीर मी बघून घेईन. थँक्स फॉर युअर कन्सर्न. तू जाऊ शकतोस. तू जाऊ शकतोस.